गुड मॉर्निंग क्लास. आज आपल्याला हाच चॅप्टर कंटिन्यू करायचा आहे. कालच्या गोष्टी लक्षात आल्या. मोलर स्पेसिफिक हीट, पुन्हा स्पेसिफिक हीटच्या बाबतीत आपण जे आत्ता पण म्हटलं होतं ना सगळं, ते आपण नथिंग बट एनर्जीशी डील करतो. लास्ट लेक्चरपर्यंत आपण जे हीट एक्सचेंजचं बघितलं होतं किंवा क्यू जो बघितला होता आपला, क्यू इज इक्वल टू MS इंटू डेल्टा टी, हा जो प्रकार बघितला होता ना, हा नथिंग बट एनर्जी आहे. काय आहे हा? क्यू म्हणजे नथिंग बट एक एनर्जी आहे. आणि जी एनर्जी ना तुमची मे बी ट्रान्सफर होऊ शकते, एका बॉडीवरून दुसऱ्या बॉडीमध्ये जाऊ शकते, किंवा ॲब्सॉर्ब होऊ शकते. तुम्हाला ॲब्सॉर्बिंग आणि इमिशनसाठी एकच आहे फॉर्म्युला, क्यू इज इक्वल टू MS इंटू डेल्टा टी. याचा यूज करायचा आहे आपल्याला. ठीक आहे. मग लास्ट लेक्चरपर्यंत आपण मोलर स्पेसिफिक हीट, पुन्हा बाकीच्या कॅपॅसिटीज बघितल्या होत्या. मोलर स्पेसिफिक हीट, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट, दोघांमधलं रिलेशन्स बघितलं होतं. मग आपल्याला आज त्याच्या पुढे जायचं आहे. जागे आहात ना सगळे, का थंडीमुळे गारटले सगळं? गारटली वाटतं माणसं आमची. आधीच थंडा कूल झाले. आज दिसायचं बंद आहे आधीच बाहेर. सो आपल्याला आत्ता जो पॉईंट बघायचा आहे ना, तो हीट कॅपॅसिटी आहे. हीट कॅपॅसिटी किंवा त्याला थर्मल कॅपॅसिटी असंही म्हणतात. थर्मल कॅपॅसिटी, हीट कॅपॅसिटी और थर्मल कॅपॅसिटी हा जो पॉईंट आहे ना, हा म्हणजे नथिंग बट काही नाही आहे. फक्त काय आहे की आपल्याकडे एक बॉडी आहे, त्या बॉडीचं टेम्परेचर आपल्याला 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवायचं आहे, आणि त्याच्यासाठी आपल्याला जेवढी एनर्जी लागते ती म्हणजे हीट कॅपॅसिटी. आता इथं कसं आहे, होल मास आहे. कसं आहे? पूर्ण मास आहे तुमचं. म्हणजे तुम्ही आत्ता पण स्पेसिफिक हीट किंवा प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट तर बघितलं असं होतं, युनिट मास बघितलं होतं. म्हणजे 1 ग्रॅम और 1 kg एवढं मास असेल, आणि त्याच्या इन्क्रीज करण्यासाठी जी एनर्जी लागली त्याला म्हणतात स्पेसिफिक हीट. पण आपल्याला आज जी क्वांटिटी बघायची आहे, थर्मल कॅपॅसिटी किंवा हीट कॅपॅसिटी, ह्याच्यामध्ये नथिंग बट पूर्णचे पूर्ण मास घेतात तुमच्या. मग बेबी ते 100 kg असो, 1000 kg असो, 50 ग्रॅम असो, काही अडचण नाही आम्हाला. फक्त तेवढ्या होल मासचं आपल्याला टेम्परेचर कितीनं वाढवायचं आहे? 1 डिग्री सेल्सिअसनं. तुम्हाला टेम्परेचर कितीनं वाढवायचं आहे? 1 डिग्री सेल्सिअस. मग हीट कॅपॅसिटी म्हणजे काय? द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ अ होल मास बाय 1 डिग्री सेल्सिअस. तुमच्या पूर्ण मासचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवण्यासाठी जेवढी काय लागते, एनर्जी लागते, त्याला म्हणतात हीट कॅपॅसिटी और थर्मल कॅपॅसिटी असं म्हणतात. आणि त्याचा फॉर्म्युला असा आहे, क्यू इज इक्वल टू M इंटू S. आता ह्याचं युनिट तर तुम्हाला माहितीच आहे, ज्यूल. एनर्जी म्हणजे ज्यूलमध्ये देतात, ज्यूल और अर्गमध्ये. ज्यूल आणि अर्गमधलं रिलेशन आहे ना तुमच्याकडं? हां, ते असायलाच पाहिजे तुमच्याकडं एनी हो. हीट कॅपॅसिटी म्हणजे नथिंग बट काही नाही आहे, होल मासचं टेम्परेचर तुम्हाला 1 डिग्री सेल्सिअसनं फक्त वाढवायचं आहे, आणि त्याच्यासाठी जेवढी अमाऊंट ऑफ एनर्जी लागते ती म्हणजे नथिंग बट हीट कॅपॅसिटी. एवढाच पॉईंट आहे आपल्याकडे सध्या तो हीट कॅपॅसिटीचा. सो राईट डाऊन, डेफिनेशन लिहून घ्या त्याची. हीट कॅपॅसिटी लिहून घ्या. हीट कॅपॅसिटी इज अ क्वांटिटी ऑफ हीट needed to raise or lower the temperature of a whole body by 1 degree Celsius, or we can call it 1 Kelvin. 1 degree Celsius or 1 Kelvin. Just 1 K लिहा. 1 K. K म्हणजे केल्विन.
Therefore heat capacity is equal to Q is equal to M into S आणि युनिट ऑफ हीट कॅपॅसिटी इज अ जूल पर डिग्री सेल्सिअस आहे. हे झालं तुमचं हीट कॅपॅसिटी कन्सेप्ट आहे. म्हणजे पूर्ण मास तुम्हाला 1 डिग्री सेल्सिअसनं ज्यावेळी टेम्परेचर वाढवण्यासाठी जेवढी एनर्जी लागते ती म्हणजे नथिंग बट तुमची हीट कॅपॅसिटी येते. हे हीट कॅपॅसिटी स्पेसिफिक हीटिंग कन्सेप्ट वगैरे येते तर आपण फक्त युनिट मास घेतो आणि हीट कॅपॅसिटीमध्ये पूर्ण मास घेतो. राहील ना लक्षात? आणि लक्षात ठेवायचं आहे कसं आहे. ठीक आहे. हा पॉईंट इथं संपतो तुमचा. नंतरचा पॉईंट आहे तुमचा कॅलरोमेट्री. बिफोर गोईंग टू द कॅलरोमेट्री एक आहे प्रिन्सिपल ऑफ कॅलरोमेट्री. हे आता आपल्याला नाही आहे, म्हणजे सिलेबसमध्ये असा स्पेशल पॉईंट नाही आहे. प्रिन्सिपल ऑफ कॅलरोमेट्रीमध्ये काय सांगतात तुम्हाला की अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज्ड it should be equal to amount of energy absorbed. आता हे सेपरेट असं प्रिन्सिपल का म्हटलं होतं? कारण की ज्यावेळी तुम्ही न्यूटोनियन मेकॅनिक्स कन्सिडर करता, म्हणजे जिथं वेलॉसिटी ॲक्सेलरेशन वगैरे सगळा प्रकार आहे, त्या ठिकाणी ज्यावेळी तुम्ही कोलिजन वगैरे कन्सिडर करता ना, त्यावेळी कसं होतं, कोलिजनमध्ये कन्सिडर करताना तुमची दरवेळी एनर्जीमध्ये कसं एक वेळ मे बी साऊंडमध्ये कन्वर्ट होते किंवा लाईटमध्ये कन्वर्ट होते, बरोबर ना, वेगवेगळ्या पॉईंट्समध्ये कन्वर्ट होते. तुमच्या दोन बॉडी कोलाईड होत आहेत, त्या दोन बॉडी पूर्ण एनर्जी ॲब्सॉर्ब करतील असं नाही आहे. आता ही बॉडी याच्यावर कितीतरी एनर्जी ह्याच्यावर सोडणार आहे आणि ह्याची बॉडी ह्याच्यावर काहीतरी एनर्जी सोडणार आहे. आता ह्या दोन्ही बॉडीज कशा आहेत, ह्या पूर्णच्या पूर्ण एनर्जी ॲब्सॉर्ब करतील असा प्रकार नाही आहे. तो मे बी साऊंडमध्ये कन्वर्ट होईल, मे बी लाईटमध्ये कन्वर्ट होईल किंवा अजून काहीतरी प्रकार होईल त्यांचा. पण कॅलरोमेट्रीमध्ये एक आहे की तुम्ही एक बॉडीनं जेवढी एनर्जी रिलीज केली आहे तेवढी सगळी एनर्जी ॲब्सॉर्ब झाली पाहिजे दुसऱ्या बॉडीनं कंपल्सरी तेवढी सगळी बॉडी तेवढ्या सगळं एनर्जी आहे ती काय झाली पाहिजे, ॲब्सॉर्ब करून घेतली पाहिजे. म्हणजे एका सिस्टीमपासून दुसऱ्या सिस्टीमपर्यंत टोटल एनर्जी ट्रान्सफर झाली पाहिजे. तुमचा याच्यामध्ये अजून कुठला प्रकार नको आहे, ॲब्सॉर्ब अजून काय ते वेगळं झालं काय झालं असा प्रकार नको आहे. तुमचा काय करायचं आहे, तुम्हाला जी तेवढी अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज झाली एका सिस्टीमने केली तेवढी सगळी दुसऱ्या सिस्टीमनं ॲब्सॉर्ब करायला पाहिजे. ह्याला म्हणतात प्रिन्सिपल ऑफ कॅलरोमेट्री. इन शॉर्ट अदर वर्ड्समध्ये काय म्हणतो, एनर्जी कन्झर्वेशन म्हणतो. काय म्हणतो, एनर्जी कन्झर्वेशन म्हणतो. तुमची ही टोटल एनर्जी कन्झर्व झाली, फक्त इकडून इकडं गेली आहे. आता इथं आपण जी एनर्जी म्हणतोय ना ती नथिंग बट हीट बाबतीत म्हणतोय. काय म्हणतोय, हीटच्या बाबतीत. म्हणजे हा जेवढा हीट रिलीज करेल तेवढीच हीट यांना ॲब्सॉर्ब करायला हवी या सिस्टीमनं, ज्याद्वारे दोघांचं टेम्परेचर सेम झालं पाहिजे. आता प्रश्न हा आहे की ही जी एनर्जी आहे ही एनर्जी कुठपर्यंत ट्रान्सफर होते. तर त्यासाठी कसं करायचं असतं की जसं आपल्याकडे दोन वॉटर लेवल्स ठेवले, एकामधून दुसऱ्यामध्ये आपण पाणी पास करतो. आता इकडून इथपर्यंत पाणी कधी पास होईल, जोपर्यंत दोघांच्या हाईट सेम येतील. किंवा तुम्ही जर अजून कुठल्या मेथड्स बघितल्या, कसं होतं की तुम्ही ज्यावेळी इक्वल डिस्ट्रीब्युशन करण्याचा प्रयत्न करत असता कुठल्याही गोष्टीचं, मग ह्याच्याकडे सेम आणि त्याच्याकडे सेम येईपर्यंतच तुम्ही ॲब्सॉर्ब हे करता ना. किंवा जर तुम्ही वेट बघितला तर वेटमध्ये कसं आहे की दोन असे वेट्स असले तर याच्यामध्ये थोडं वेट ॲड करून काय करतो आपण, दोघांना इक्वेट करतो, बरोबर. त्यानंतर परत ते व्हेरिएशन होत नाही. मग इथं पण कसं असतं, हीट एनर्जी ट्रान्सफर कधीपर्यंत होते, तुमची एनर्जी ट्रान्सफर कधीपर्यंत होते, जोपर्यंत तुमच्या दोन्ही बॉडीचं टेम्परेचर सेम होत नाही तोपर्यंत तुमच्या कशा होतात, ह्या बॉडी एक्सचेंज करत राहतात हीट. आता ह्या कन्सेप्ट्सवर तुम्हाला न्यूमरिकल्स असतात. म्हणजे तुम्ही इथून एनर्जी काढून दुसऱ्याला देत आहे आणि त्यानुसार तुमचं टेम्परेचर सेम होते. तुमचं जे सेम होईपर्यंत तुमची प्रोसेस घडत राहते. आता ह्या प्रोसेसमध्ये कसं आहे की तुम्ही एका सिस्टीममध्ये एनर्जी काढताय, म्हणजे हीट काढून घेत आहे, त्यामुळे त्याचं टेम्परेचर काय झालं पाहिजे, कमी झालं पाहिजे. आणि दुसऱ्याचं कसं टेम्परेचर
वाढायला पाहिजे. म्हणजे असं दोघांचं एक इक्विलिब्रियम येतो. ह्याचं कमी कमी होत जातं, ज्याचे हाय टेम्परेचर आहे ना त्याचं कमी 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 होत जातं, आणि ज्याचं लो आहे त्याचं वाढत वाढत जातं. आणि एका स्पेसिफिक टाईमनंतर कसं होतं, दोघांचं टेम्परेचर सेम होतं. म्हणजे तोपर्यंत तुमची अमाऊंट ऑफ हीट इकडून एनर्जी इकडं ट्रान्सफर होत राहते. यानंतर या दोघांमध्ये हीटचं एक्सचेंज होत नाही. हीटचं एक्सचेंज होत नाही. मेन पॉईंट लक्षात ठेवा, एक्सचेंज म्हणतो मी इथं. हीट तुमची इकडनं इकडे किंवा इकडनं इकडे ह्याच्यानंतर जाणार नाही आहे, ती तशीच राहणार आहे. त्याच्या कन्सेप्ट्सवर तुम्हाला प्रॉब्लेम्स असतात विचारलेले. लक्षात राहील ना. प्रॉब्लेम्स मोस्टली कसं विचारतात तुम्हाला, की ह्या प्रिन्सिपलवर कसं असतं, की समजा तुम्हाला दोन सिस्टीम देतात. काय करतात, दोन सिस्टीम देतात. एकाचं टेम्परेचर T1 असेल, एकाचं टेम्परेचर T2 असेल. आणि आपण असं अज्युम करूया की T1 ग्रेटर दॅन T2. आपल्याला कसं आहे, या दोन सिस्टीम दिल्या असणार, दोघांचं टेम्परेचर काहीतरी असेल. आपण असं अज्युम करूया की T1 इज ग्रेटर दॅन T2 दिलेलं असतं. मग तुम्हाला काही वेळा काय विचारतात, मग ह्याचं मे बी स्पेसिफिक हीट काढा, किंवा किती किती इक्विलिब्रियम टेम्परेचर आलं हे फाइंड आउट करायचं आपण सांगतो. सो समजा ह्या दोन्ही सिस्टीमना आपण एकत्र आणल्या, दोघांना हलवलं आणि काहीतरी इक्विलिब्रियम टेम्परेचर काढलं. काहीतरी इक्विलिब्रियम टेम्परेचर काढलं. मग आता हा काय ग्रेटर टेम्परेचर आहे ना, आणि ह्यानं काय केली असणार, मग एनर्जी लॉस केली असणार, ज्याद्वारे तो इथपर्यंत या टेम्परेचरला आला आहे. मग या सिस्टीमने एनर्जी किती दिली असणार, तर m/s/T1 - T एवढी अमाऊंट ऑफ एनर्जी यानं दिल्यानंतर एवढं टेम्परेचर आलं त्याचं, बरोबर. आणि त्यानंतर यानं काय केलं आहे की ही एनर्जी एवढी ॲब्सॉर्ब करून तो इथपर्यंत आला आहे. समथिंग ॲब्सॉर्ब करत 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 तो इथपर्यंत आला आहे. मग त्यावेळी त्याचं काय होतं, एनर्जी जी देते ते T2 - T असणार आहे. सॉरी, T - T2 असणार आहे. आता ह्या दोन्ही एनर्जीज ना सेम असतात का, कारण ही जी त्याने रिलीज केली आहे हीच बॉडी ह्यानं ॲब्सॉर्ब केली असणार आहे. कॅलरोमीटरचं प्रिन्सिपल काय म्हणतं, जी हीट एनर्जी रिलीज केली आहे तीच अमाऊंट ऑफ हीट एनर्जी तुमची ॲब्सॉर्ब होणार आहे. मग त्यामुळे ही एनर्जी जी रिलीज झालेली आहे ती एनर्जी हा ॲब्सॉर्ब करून घेऊन या टेम्परेचरपर्यंत येतो. राहील ना लक्षात. मग याचा यूज करून आपल्याला काय फाइंड आउट करायचं असतं, मे बी स्पेसिफिक हीट फाइंड आउट करायला सांगतील, मे बी एनर्जी फाइंड आउट करायला सांगतील, मे बी हे इक्विलिब्रियमचं टेम्परेचर फाइंड आउट करायला सांगतील तुम्हाला. की पॉईंट तरी लक्षात येतोय ना. की पॉईंट आपला काय आहे, एनर्जी कन्झर्वेशनचा. आपली जेवढी अमाऊंट ऑफ एनर्जी गेलेली आहे तेवढीच अमाऊंट ऑफ एनर्जी दुसरी सिस्टीम ॲक्वायर करते, त्याच्यामुळे त्याचं टेम्परेचर वाढतं आणि एकाचं कमी होतं. मग हे आपल्याला असं फाइंड आउट करता येतं. राहिलं ना लक्षात. हां, मग आपल्याला हेच आता एक प्रिन्सिपल ऑफ कॅलरोमीटर, आपल्याला आताच्या कॅलरोमीटरचं एक इन्स्ट्रुमेंट आहे तिथं यूज करायचं. हे प्रिन्सिपल आपल्याला तिथं यूज करायचं. प्रिन्सिपल तरी लक्षात आलं ना. हां, प्रिन्सिपल लक्षात आलं की तुम्हाला याच्यावरचे प्रॉब्लेम सोडवता येतील, काही अडचण नाही आहे. ठीक आहे, हे तरी लक्षात आलं ना. प्रॉब्लेम्स थोडेसे कसे असतात, तुम्हाला काय टॅकल करायचं आहे, आपण एक्झाम ह्याच्या वेळी घेऊया, प्रॉब्लेम सोडवताना घेऊ याचं. सो आपल्याला काय बघायचं आहे, कॅलरोमीटर हे की इन्स्ट्रुमेंट आहे ते बघायचं आहे आपल्याला. आता ह्याच्यामधलं अजून काही पॉईंट्स आहेत, ते लेटंट हीट ऑफ फ्युजन वगैरे जे कन्सेप्ट्स आहेत ते आपल्याला नंतर बघायचे आहेत. आधी आपण जे सिलेबसला आहे ते पूर्ण करून घेऊया. कॅलरोमीटर, कॅलरोमेट्री आहे ते. कॅलरोमीटर आहे. कॅलरोमीटरमध्ये काय असतं, तुमचं एक इन्स्ट्रुमेंट आहे. डायग्राम धड नाही आहे, गोलाचं चौकोन झाला तर घ्या सांभाळून.
इन्सुलेटिंग मटेरियल्स आहे ते. हा तुमचा स्टरर आहे. आता हा जो एक्सपेरिमेंट आहे ना, हा BSc सेकंडला त्यांनी सेट केलेला आहे. हा एक्सपेरिमेंट BSc सेकंडला एक्सपेरिमेंट आहे हा. आता याचं काय करा, पहिल्यांदा डायग्राम काढून घ्या, मग आपण पुढचे इन्स्ट्रुमेंट्स हे बघू. झालं. सो दिस इज द इन्स्ट्रुमेंट ऑफ कॅलोरीमीटर. आता कॅलोरीमीटर म्हणजे काय असतं की कॅलोरीमेट्रीचं स्टडी करण्यासाठी. आता कॅलोरीमेट्री म्हणजे नथिंग बट काय असतं की तुमच्या स्पेसिफिक हीटचं किंवा जे हीट आहे तुमच्या हीट एनर्जीचं क्वांटिटेटिव्ह सिस्टीम, क्वांटिटेटिव्ह स्टडी जो करतात, क्वांटिटेटिव्ह म्हणजे न्यूमेरिकल वाईज जो स्टडी करतात हीटचा, त्याला म्हणतात कॅलोरीमेट्री. आणि आपल्याला इथं कॅलोरीमीटर स्टडी करायचं आहे. आपण इथं काय करायचं आहे, एका इन्स्ट्रुमेंटचं आपल्याला एक स्पेसिफिक हीट काढायचं आहे. काय काढायचं आहे, एका सबस्टन्सचं आपल्याला ना एका स्पेसिफिक हीट काढायचं आहे. मग त्या स्पेसिफिक हीट काढण्यासाठी आपण हे इन्स्ट्रुमेंट डिझाईन केलं आहे. मग याच्यात काय, तुमचं एक इन्सुलेटिंग जॅकेट आहे आणि त्याच्या आतमध्ये तुमचं काय आहे, इन्सुलेटिंग मटेरियल आहे. इथं तुमचं एअर इन्सुलेशन केलं असेल. समटाईम्स आपल्याला वूल किंवा ग्लास, जे बॅड कंडक्टर्स ऑफ हीट आहे, ज्यांची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी खूप जास्त आहे ना, तसे जे मटेरियल्स आहेत ते आपण इथं घेतलेत. आणि काय केलं आहे, त्याच्यामध्ये हा आपला कॅलोरीमीटरचा वेसल ठेवला आहे. का, कारण की आपल्याला ही जी एनर्जी आहे कॅलोरीमीटरची ती कुठं बाहेर जाऊन द्यायची नाही आहे. काय करायचं आहे, कॅलोरीमीटरची जी तुमची हीट आहे ती हीट आपल्याला कुठं बाहेर जाऊन द्यायची नाही, म्हणून आपण इथं इन्सुलेटिंग मटेरियल्स पुट केले. आणि वरती ठेवले लीड का, कारण की त्याचं परत एनर्जी लॉस एअरमध्ये होऊ नये म्हणून. आपली जी एनर्जी लॉस आहे ती टोटल या सिस्टीममध्येच राहावी. वॉटरमध्ये जे काय हीटचं इंटरचेंज आहे, एक्सचेंज आहे ते राहावं, तेवढ्यासाठी मी इथं काय केलं, लीड घेतलं, इन्सुलेटिंग सपोर्ट्स लावलेले आहेत. आता हा किंवा हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ते वर्क कशावर करतं, तर ते ॲक्च्युली वर्क करतं प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. म्हणजे जे आपण जे मगाशी बघितलं होतं प्रिन्सिपल ऑफ कॅलोरीमेट्री, त्या प्रिन्सिपलवर हे एक वर्क करतं. म्हणजे हीट लॉस्ट, तुमची जी हीट लॉस्ट होते एका सिस्टीमने केलेली, ती हीट गेन बाय अनदर, तुमच्या या प्रिन्सिपलवर चालते. तुमची हीट लॉस्ट इक्वल टू हीट गेन. तुम्ही अजून कुठलं नवीन याच्यात काही होत नाही, मे बी आवाज करून किंवा आवाज, लाईट वगैरे असा प्रकार आपण इथं नाही कन्सिडर करत. आपण काय करतो, डायरेक्टली इकडून तिकडे गेले, ज्याचे तापमान वाढलं किंवा टेम्परेचर वाढलं आहे, हेच आपण केस बघणार आहोत. त्याचं पण परत अजून कुठल्या एनर्जी लॉसेस नाही आहेत. हे आपल्याला इन्स्ट्रुमेंट बघायचं आहे ॲक्च्युली. ठीक आहे, आपण याचं काय करूया, कन्स्ट्रक्शन आणि प्रिन्सिपल पहिल्यांदा लिहून घेऊया, मग आपण ती प्रोसेस सांगतो मी काय आहे. ठीक आहे, राईट डाऊन. Calorimetry is an experimental technique, for quantitative measurement of heat exchange. A device in which heat is measured is called calorimeter. Heat is measured, it's called calorimeter. It consists of cylindrical vessel
and stirrer as well as lid lid म्हणजे हे वरचं lid of same material like copper or aluminum. The vessel is kept inside a wooden jacket किंवा insulating jacket म्हटले तर wooden jacket with which contains insulating materials like glass or wool. Principle क्या? Principle त्याचं calorimeter being isolated system. Principle calorimeter being isolated system works on principle of conservation of energy. Conservation of energy where heat gained equal to heat lost. झालं. आपल्याला ना ह्याचं आता एक प्रिन्सिपल बघायचं, एक डेमो कॅल्क्युलेशन्स बघायचे. काय कन्सिडर आपल्याकडे हे बघा काय काय होतं. एक तर तो मेटल आहे बरोबर, त्या मेटलमध्ये आपण काय केले, वॉटर ठेवले, ह्याच्याभोवती इन्सुलेटिंग जॅकेट अँड ऑल दॅट. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे की एका मटेरियलचं ना आपला एक्सपेरिमेंटचा हेतू काय की आपल्याकडे एक मटेरियल आहे, सॉलिड मटेरियल आहे, त्याचं आपल्याला स्पेसिफिक हीट काढायचं आहे. काय काढायचं आहे, स्पेसिफिक हीट काढायचं आहे. मग त्या स्पेसिफिक हीट काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कॅलरोमीटरचा यूज करायचा. मग त्यासाठी काय करूया की आपण ना या वॉटरचं आणि या कॅलरोमीटरचं टोटल स्टरर सकट याचं वेट घेऊया. काय घेऊया, याचं वेट घेऊया. पहिल्यांदा कॅलरोमीटर स्टरर याचं आपल्याला एक कॅलरोमीटर जो वेसल आहे आतला, त्या वेसलचं आणि स्टररचं वेट घेऊया. मग समजा असं म्हणूया की वेट ऑफ कॅलरोमीटर विथ स्टरर कसं आहे, MC एवढा आहे. केवढा आहे म्हणूया आपण, MC एवढा आहे असं ॲझ्युम करूया. नंतर ओके असं कन्सिडर करूया. याची स्पेसिफिक हीट ना आपली, याची स्पेसिफिक हीट ऑफ कॅलरोमीटर वेसल अँड स्टरर ही आहे SC असं कन्सिडर करूया. काय करूया, SC आहे असं म्हणूया आपण. नंतर काय घ्यायचं आपल्याला की आता ह्याच्यामध्ये वॉटर आहे ना आपले, मग पहिल्यांदा आपल्याला मास ऑफ वॉटर घ्यायचं आहे. मग मास ऑफ वॉटर इज इक्वल टू MW आणि स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर घ्यायला. आणि या सगळ्या सिस्टीमचं आपलं हे काय, ही एक सिस्टीम आहे आपली. कुठली, हे वॉटर जॅकेट, पुन्हा हे वॉटर वेसल आहे किंवा त्याच्यामधले वॉटर, हे स्टरर, ही पूर्ण एक सिस्टीम घेतली आपण. काय केली, एक पूर्ण सिस्टीम आहे असं कन्सिडर केली. आणि या सिस्टीमचं आपलं इनिशियल टेम्परेचर म्हणूया.
काय म्हणूया, इनिशियल टेम्परेचर. इनिशियल टेम्परेचर ऑफ वॉटर प्लस कॅलरोमेट्री. कॅलरोमीटर असं म्हणूया. किती आहे सांगूया आपण, θ1 आहे असं म्हणू. काय म्हणूया, θ1 आहे असं म्हणूया. ठीक आहे. आपल्याला काय काय लागणार आहे गिवन ह्या स्पेसिफिक हिट ऑफ एखाद्या स्पेसिफिक मटेरियलचं, तर आपल्याला कॅलरोमीटरचं वेसल प्लस जे स्टरर आहे त्या सगळ्याचं वेट लागणार आहे. नंतर तुम्हाला स्पेसिफिक हिट ऑफ वेसल माहीत पाहिजे, किती SC एवढे असणार आहे. नंतर मास ऑफ वॉटर तुम्हाला माहीत असायला पाहिजे, आणि स्पेसिफिक हिट ऑफ वॉटर SC हे माहीत असायला पाहिजे. आणि अजून एक आहे की इनिशियल टेम्परेचर ऑफ कॅलरोमीटर. इनिशियल मीटर ऑफ कॅलरोमीटर. आणि आता तुम्हाला जो सबस्टन्स घ्यायचा आहे किंवा ज्याचं तुम्हाला काय करायचं आहे, एक हीट कॅपॅसिटी काढायचं आहे, त्याचं देखील मास तुम्हाला नोन पाहिजे. काय करायचं तुम्हाला, मास ऑफ अ सॉलिड. ज्याचं तुम्हाला हे काढायचं आहे, काय काढायचं आहे, स्पेसिफिक हीट काढायची आहे, त्याचं तुम्हाला मास कंपल्सरी माहीत असावं. त्याचं मास कंपल्सरी माहीत असावं. समजा ह्याचं लेट SB काय म्हणूया, स्पेसिफिक हीट आहे असं म्हणूया त्या सॉलिडचं. SB द स्पेसिफिक हीट असेल असं म्हणूया. मग आपल्याला काय करायचं आहे की याला ना पहिल्यांदा तापवायचं आहे. हे आपण सगळं मेजर करून घेतलं पहिल्यांदा. काय म्हटलं की तुम्हाला एक कॅलरोमीटर व्हेसल आहे आणि स्टरर आहे, त्याचंच मास घेतला आपण, मास काढलं, त्यानंतर त्यांचं स्पेसिफिक हीट बघितलं, जो मटेरियलचं मे बी कॉपर असेल किंवा ॲल्युमिनियम असेल, त्यांचं आपण काय बघितलं, स्पेसिफिक हीट बघितली. नंतर तुमचं इन्स्ट्रुमेंटमध्ये वॉटरचा यूज होणार आहे, मग तुम्हाला मास ऑफ वॉटर लागणार आहे आणि त्याचं स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर. स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर लागणार आहे आणि त्याचं इनिशियल टेम्परेचर कोणाचं, वॉटर प्लस कॅलरोमीटरचं किती होणार, θ1 एवढं आहे. हे सगळं मेजरमेंट करून घ्यायचं. त्यानंतर मास ऑफ सॉलिड घ्यायचं, ज्याचं आपण M असं म्हटलं, आणि ज्याचं आपल्याला स्पेसिफिक हीट काढायचे, ज्याला आपण अज्युम करूया की S म्हणून आहे. आपल्याला काय करायचं की पहिल्यांदा याला हीट करायचं. समथिंग सॉलिडला ना तुम्ही हीट करणार आहे. किती डिग्री सेल्सिअसने हे तुमच्यावर आहे, तुम्ही किती डिग्री सेल्सिअसनं वाढवू शकता. मग आपण काय करायचं की याला हीट करायचं. हीट करायचं, मग ते इनिशियल, त्याला आपण हीट केल्यानंतर जेवढं टेम्परेचर होईल त्याला आपण इनिशियल टेम्परेचर ऑफ सॉलिड म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, इनिशियल टेम्परेचर ऑफ सॉलिड म्हणणार आहे. त्याला आपण θ2 म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत, θ2. मग आपण काय केलं पहिल्यांदा की वॉटर, कॅलरोमीटर, त्यांचं सगळ्यांचं इनिशियल टेम्परेचर, मास आणि स्पेसिफिक हीट काढून घेतली. नंतर सॉलिड घेतला, त्या सॉलिडचं मास नोंद करून घेतलं आणि आम्हाला काय केलं, मग त्या सॉलिडला स्पेसिफिक टेम्परेचरपर्यंत वाढवलं. टेम्परेचर त्याचं वाढवलं, एक मे बी θ2 वाढवलं एवढं. 30चं 50 केलं असेल, 60 केलं असेल, जे असेल ते तुमचं. तुम्ही रूम टेम्परेचरपासून ते वाढवलेलं आहे. आणि मग काय केलं, ते जे इन्स्ट्रुमेंट आहे ना त्या व्हेसलमध्ये टाकलं. काय केलं आपण, तुमचा हा कॅलरोमीटरचं वेसल आहे ना, आणि इथे एक स्टरर होता तुमचा, आणि इथं टेम्परेचरचं तुमचा थर्मोमीटर होता. काय केला तुम्ही, इथं सॉलिड ड्रॉप केला, त्याचं टेम्परेचर वाढवला θ2 पर्यंत, त्याचं टेम्परेचर वाढवलं आणि ते इथे टाकलं, वॉटरमध्ये टाकलं. आणि काय केलं, स्टररने त्या वॉटरला हलवलं. मग काय झालं की तुमच्या ह्या तुमचं काय, हा जो ऑब्जेक्ट आहे याचं काय केलं आपण, टेम्परेचर वाढवले, करेक्ट. म्हणजे त्याच्याकडे एक्सेस एनर्जी असणार ना, आता त्याचं टेम्परेचर वाढवलं याचा अर्थ आपण त्याला काहीतरी एनर्जी दिली आहे ना एक्स्ट्रा रूम टेम्परेचरपासून. मग ह्याच्याकडे एनर्जी जास्त असणार आहे आणि ह्यांच्याकडे वॉटरकडे आणि ह्या व्हेसलकडे एनर्जी कमी असणार आहे. म्हणजे त्याचं टेम्परेचर कमी आहे आणि सॉलिडचं टेम्परेचर जास्त आहे, करेक्ट. मग मगाशी सांगितल्याप्रमाणे काय होणार की दोन्ही सिस्टीमचं टेम्परेचर इक्विलिब्रियम होईपर्यंत तुमचं हीटचं एक्सचेंज होणार आहे तुमचं. मग काय करणार तुमच्या की ही बॉडी आहे ना, ही बॉडी याला हीट देणार. काय करणार, काहीतरी अमाऊंट ऑफ एनर्जी ना या पूर्ण वॉटर आणि या कॅलरोमीटरला देणार. एक पॉईंट लक्षात ठेवायचं, इथं जी आपण हीट बॉडी जी रिलीज करणार आहे, बॉडीची हीट रिलीज करणार आहे ना या ह्याच्यात प्रोसेसमध्ये, ती वॉटर आणि कॅलरोमीटर दोघांना पण जाणार आहे. या दोघांकडे पण ॲब्सॉर्ब होणार आहे ती.
मग हे केस झालं, इथं काय झालं की आपण ह्याचं टेम्परेचर वाढवलं म्हणजे नथिंग बट त्याला एक्स्ट्रा एनर्जी दिली आहे आपण. आणि या सिस्टीममध्ये आल्यावर काय होतं की यातली एनर्जी या सिस्टीमला जाते. म्हणजे त्यातलं हीट देतात ज्या कुठपर्यंत, जोपर्यंत या सॉलिडचं आणि या कॅलोरीमीटर वेसलचं टेम्परेचर इक्वल होत नाही तोपर्यंत. सांगितलं मागाशी प्रिन्सिपल ऑफ कॅलोरीमीटरमध्ये म्हटलं होतं हीट एक्सचेंज कधीपर्यंत होते, जोपर्यंत तुमचा टेम्परेचर डिफरन्स आहे. टेम्परेचर इक्वल झालं की परत हीट तुमची काय होत नाही, एक्सचेंज होत नाही. मग काय होणार की यातनं इंटरचेंज, ह्यातली हीट तुमची वॉटर आणि वेसलमध्ये जाणार आणि दोघांचं काहीतरी एक फायनल टेम्परेचर ॲक्वायर होणार आहे. करेक्ट. हां, मग ते म्हणणार आपण फायनल टेम्परेचर. आपण असं म्हणूया फायनल टेम्परेचर बी किती असणार ऑफ अ सिस्टीम विल बी द थीटा. विल बी द थीटा. तुम्हालाकडे एनर्जीचा फॉर्म्युला होता Q इज इक्वल टू MS इंटू डेल्टा टी. मास आहे ना तुमच्याकडे, आता तिघांचं पण मास आहे. हां, स्पेसिफिक हीट त्याची फाइंड आउट करायची, बाकी दोघांचे आहे. हां, तुमच्याकडे तुम्हाला इनिशियल आणि फायनल टेम्परेचर माहिती आहेत, म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला एनर्जी हीट किती एक्सचेंज झाली हे काढता येईल ना तुम्हाला फॉर्म्युलानुसार. Q इज इक्वल टू MS इंटू डेल्टा टीचं. फक्त काय करायचं आहे की आपली एनर्जी सॉलिडमधनं बाहेर पडली. काय झाली, एनर्जी आपली सॉलिडमधनं बाहेर पडली, पण घेतली कोणी कॅलोरीमीटर आणि वॉटरनी, दोघांनी पण. त्यामुळे त्या दोघांचा पण आपल्याला घ्यावं लागेल कन्सिडरेशनमध्ये. मग आपण काय करूया, आधी एवढं तरी लिहून घेऊया, मग आपण पुढे जाऊया. राईट डाऊन मेथड ऑफ मिक्सचर. मेथड ऑफ मिक्सचर. Method of mixture. The method of mixture involve, हा पहिला पॉइंट आहे तुमचा, involve known amount of water and noting the initial temperature. Second point, initial temperature, noting the initial temperature. Second point, solid whose specific heat is to be determined is heated to some high temperature. ब्रॅकेट मध्ये लिहा मास इज ऑलरेडी नोन. Mass is already known. Third point, hot solid is introduced into calorimeter and content is stirred until thermometer records highest temperature. This is the final temperature. हे लिहून घ्या पूर्ण इथपर्यंत.
हे जे फायनल टेम्परेचर आहे तुमचं सॉलिड प्लस वॉटर प्लस कॅलरोमीटर या तिघांचं मिळून आहे. हे काय तुमचं फायनल टेम्परेचर आहे. फायनल टेम्परेचर कोणाकोणाचं सॉलिड प्लस कॅलरोमीटर प्लस वॉटर या तिघांचं मिळून जे फायनल टेम्परेचर होणार आहे पूर्ण सिस्टीमचं ते म्हणजे थिटा एवढं आहे. मग आपल्याला प्रिन्सिपल ऑफ कॅलरोमीटर यूज करायचं आहे. मग त्यासाठी काय लागेल किंवा काय लागेल, पहिल्यांदा काय म्हणायला लागेल की आपल्याला त्या कॅलरोमीटर आणि वॉटरने किती एनर्जी ॲब्सॉर्ब केली हे पहिल्यांदा बघावं लागेल. प्रिन्सिपल ऑफ कॅलरोमीटर यूज करण्यासाठी पहिल्यांदा हीट किती ॲब्सॉर्ब झाली आहे ते तरी बघायला पाहिजे ना. मग काय म्हणणार आपण, हीट ॲब्सॉर्ब किंवा गेन्ड बाय असं म्हणूया आपण, सोप्या शब्दात म्हणूया की गेन्ड बाय कॅलरोमीटर आणि वॉटर. कसं आहे, दिलेली एनर्जी ना तुमची वॉटर आणि कॅलरोमीटर दोघांनी पण ॲब्सॉर्ब केली. काय केली आहे, दोघांनी पण ना ॲब्सॉर्ब केली आपली. मग आपल्याला हीट गेन्ड बाय कॅलरोमीटर अँड वॉटर म्हणजे तुम्हाला क्यूचा आता फॉर्म्युला वापरायचा आहे, MS×∆T. फक्त इथं कसं आहे, जो मास आहे ना ते मास कॅलरोमीटर प्लस वॉटर या दोघांचं घ्यायला लागणार आणि स्पेसिफिक हीट पण तुमचं वॉटर आणि कॅलरोमीटरची एकत्र घ्यायला लागणार आहे. लक्षात राहील ना, तुमची हीट जी गेन केलेली आहे ती दोघांनी वॉटर प्लस कॅलरोमीटर दोघांनी पण केली आहे. त्यामुळे मास आणि स्पेसिफिक हीट तुम्हाला दोघांचाही घ्यावा लागेल. मग ही काय होते की तुमचा पहिल्यांदा तुम्हाला कॅलरोमीटरचे मास इंटू स्पेसिफिक हीट घ्यावी लागेल प्लस मास ऑफ वॉटर इंटू स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर आणि इंटू टेम्परेचर डिफरन्स. आता काय झालं, तुमचं इनिशियल टेम्परेचर केवढं होतं, तुमचं θ1 एवढं होतं आणि फायनल टेम्परेचर किती आहे, θ आहे, म्हणजे वाढलं आहे तुमचं. इनिशियलपासून फायनल टेम्परेचर वाढलं आहे. मग त्यामुळे आपण असं लिहितो θ - θ1. का, कारण की आपलं फायनल टेम्परेचर कॅलरोमीटर आणि वॉटरचं वाढलं आहे. त्यानंतर तुमची झाली हीट गेन. हीट गेन झाली म्हणजे टेम्परेचर वाढलं. नंतर तुमचं आता हीट जी गेन झाली ती कोणामुळे, सॉलिडमुळे, आणि त्या सॉलिडने हीट लॉस केली म्हणून आपण म्हणतो हीट लॉस्ट बाय सॉलिड. हीट लॉस्ट बाय सॉलिड काय करते, तुमचं सॉलिडनं हीट काय तर लॉस केली आहे म्हणून आपण त्याचं फाइंड आउट करू शकतो. मग हा फॉर्म्युला परत यूज केला हीटचा आपण, एनर्जीचा. त्याचं मास आपण M आहे असं म्हटलं, स्पेसिफिक हीट जी फाइंड आउट करायची त्याला आपण S म्हटलं, आणि काय झालं टेम्परेचर डिफरन्स. इनिशियली त्याचं टेम्परेचर हाय होतं म्हणून आपण θ2 पहिल्यांदा लिहितो आणि नंतर θ. काय झालं, तुमचं टेम्परेचर जे हाय होतं θ2 तिथून ते θपर्यंत आलेलं आहे सॉलिडचं म्हणून आपण म्हटलं टेम्परेचर डिफरन्स θ2 - θ. हे काय झालं, हीट लॉस्ट बाय द सॉलिड. मग आता कॅलरोमीटरचं प्रिन्सिपल काय सांगते आपलं, हीट जी गेन झाली आहे इक्वल्स टू हीट लॉस्ट बाय द सॉलिड. कॅलरोमीटरचं आपल्याला झालं ना प्रिन्सिपल, जेवढी एनर्जी लॉस झालेली आहे किंवा गेन झाली आहे तेवढीच एनर्जी कुठं तर लॉस झाली पाहिजे, किंवा जी लॉस झाली आहे तेवढीच एनर्जी गेन झाली पाहिजे. मग काय म्हणणार आपण, हीट लॉस्ट इक्वल टू हीट गेन. हीट लॉस्ट बाय सॉलिड should be gained by water and calorimeter. करेक्ट ना आपल्या जे प्रिन्सिपलनुसार. मग या दोन्ही टर्म्स आपण डायरेक्टली इक्वेट करू शकतो. सेम अमाऊंट ऑफ या दोन्ही एनर्जीज आहेत, मग आपण दोघांना इक्वेट करू शकतो. मग काय म्हणणार आपण, MC/SC प्लस MW/SW इंटू θ - θ1 इक्वल टू M/S इंटू θ2 - θ. मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे,
स्पेसिफिक हीट फाइंड आउट करायची, करेक्ट, सॉलिडची. मग काय करायचं, या दोन्ही टर्म्स या साईडला न्यायचे. मग तुमची फायनल एस काय होणार तुमचा, MCSC प्लस MWSW इंटू थिटा मायनस थिटा 1 डिवायडेड बाय मास इंटू थिटा 2 मायनस थिटा. हे झालं तुमचं सॉलिडचं स्पेसिफिक हीट जे आपल्याला फाइंड आउट करायची होती. आता आपण ऑलरेडी मेजर करताना हा मास फाइंड आउट केलेला आहे, हा मास माहिती आहे, स्पेसिफिक हीट माहिती आहे, आणि तुम्हाला फायनल आणि इनिशियल टेम्परेचर तुम्ही ऑलरेडी घेतलेला आहात किंवा नोट केलेलं आहे, आणि त्यावरून तुम्ही स्पेसिफिक हीट काढलेली आहे. ठीक आहे, सो राईट डाऊन दिस वन. हा पॉईंट तर लक्षात राहणार. यातलं मेन आहे आपलं प्रिन्सिपल हे, या प्रॉब्लेम्सवर ह्याच्यावर तुम्हाला मोस्टली क्वेश्चन्स विचारणार आहे, आणि ही नथिंग बट एक टेक्निक आहे की तुम्हाला जे यूज करायचे आहे नंतर प्रॉब्लेम्समध्ये. डन. प्रॉब्लेमसाठी पण अशीच टेक्निक तुम्हाला यूज करायची आहे. जसं आपण इथे यूज केलं आहे सेम पद्धतीने तुम्हाला प्रॉब्लेम्स दिले तर सोडवता आले पाहिजेत. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर जे तुमचं सब्लिमेशन कर्व आहे किंवा जे तुमचे जे मेन पॉईंट्स आहेत, लेटंट हीट ऑफ फ्युजन किंवा लेटंट हीट ऑफ व्हॅपरायझेशन वगैरे, ते आत्ता तर पॉईंट्स नाही आहेत. आपण काय करूया, हा चॅप्टर संपल्यावर ना ते घेऊयात. त्यांच्या कन्सेप्ट्स आणि त्यांच्या फॉर्म्युला आपल्याला नंतर कामाला येणार आहेत. ठीक आहे. सो हा पॉईंट तर लक्षात राहणार, कॅलोरीमीटरचं कसं यूज केलं आहे. मेन आपल्याला हे प्रिन्सिपल आहे या पूर्ण पॉईंटमध्ये, हे प्रिन्सिपल आणि सॉल्युशनची मेथड तुम्हाला माहीत असावी कंपल्सरी. ठीक आहे. सो यानंतरचा जो तुमचा पॉईंट आहे तो म्हणजे एनर्जी ट्रान्सफरचा किंवा हीट ट्रान्सफरची जी प्रोसेस आहे ती. त्यामधली तुम्हाला कुठल्या कुठल्या आहेत हीट ट्रान्सफरच्या प्रोसेस. आता पण जे काही बघितलं होतं ना आपण सगळं, ते सगळं हीट ट्रान्सफर झाले असं बघितलं. ती कुठल्या मेथडनं झाली, काय झाली, कसं झाली हे अजून काही बघितलेलं नाही आहे. देन हीट ट्रान्सफर किंवा हीट ट्रान्सफरच्या तुम्हाला प्रोसेसेस आहेत. हीट ट्रान्सफर होण्याचे टोटल 3 प्रकार आहेत किंवा 3 प्रकारचे वेज आहेत. एक आहे कंडक्शन, दुसरा आहे कन्व्हेक्शन, आणि थर्ड पार्ट आहे रेडिएशन. कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन हे 3 प्रकारचे तुमचे मोड ऑफ ट्रान्सपोर्ट आहे. कोणासाठी, हीटसाठी. हीट तुमची या 3 पैकी कुठल्याही एका पद्धतीने किंवा तिन्ही पद्धतीनं ट्रान्सफर होत राहते, एका बॉडीपासून दुसऱ्या बॉडीपर्यंत. आता कंडक्शन म्हणजे नक्की काय असतं, की कंडक्शन हे तुम्हाला सॉलिडमध्ये ऑब्झर्व होतं. कसं होतं, सॉलिडमध्ये ऑब्झर्व होतं. सॉलिडमध्ये कसं आहे तुमचं, की सॉलिडमध्ये कसे आहेत तुमचे जे, आता समजा हे काय आहे तुमचं एक मेटल प्लेट आहे. सॉलिडमध्ये कसं असतं की इंटर ॲटॉमिक जे डिस्टन्स आहे इथलं, आता हे समजा एक मेटल प्लेट आणि हे त्याच्यामधले मेटल्स आहेत, सॉरी ॲटम्स आहेत. या ॲटम्समधलं डिस्टन्स कसं आहे, फिक्स असतं. कसं आहे, 2 ॲटम्समधलं डिस्टन्स एनी हाऊ सॉलिडमध्ये सेम असतं. आणि अजून एक आहे की कुठल्याही टेम्परेचरला हे ॲटम्सना व्हायब्रेट होत असतात. काय होत असतात, व्हायब्रेट. काय होतात, व्हायब्रेट होतात. मग समजा आपण ना याला समथिंग एनर्जी दिली, काय केली, याला एनर्जी जर दिली, एका पॉईंटला जर आपण एका रॉडच्या एका पॉईंटला कुठेतरी एनर्जी दिली, तर काय होणार की तुमचं याचं काय होतं, टेम्परेचर वाढतं. आपण जे हीट देणार आहे इथून हीट प्रोव्हाइड करणार, त्याच्यामुळे याचं टेम्परेचर वाढतं. टेम्परेचर वाढलं याचा अर्थ काय होतो की हे जे आहे ना, हे मेटल्स ॲटम्स जे आहेत ना जास्त ॲम्प्लिट्यूडनं व्हायब्रेट व्हायला लागतात, विगरसली व्हायब्रेट व्हायला लागतात. म्हणजे सुरुवातीला असे व्हायब्रेट होतात आणि नंतर हीट मिळाल्यावर जास्त ॲम्प्लिट्यूडनं असे काय होतात, व्हायब्रेट व्हायला लागतात. आणि या व्हायब्रेशनमुळे काय होतं की हे जे ॲटम्स आहेत ना एकमेकांना कोलाईड होतं. काय होतात, एकमेकांना कोलाईड होतात. हे जास्त ॲम्प्लिट्यूडनं आता हे व्हायला लागलेत ना, तुमचा इंटरॲटॉमिक डिस्टन्स फिक्स राहिले
पण अडचण काय झाली आहे की तुमचे ॲटम्स जास्त ॲम्प्लिट्यूडनं व्हायब्रेट व्हायला लागतात. मग काय होतात, हा ॲटम या ॲटमला कोलाईड होतो किंवा कोलिजन्स होतात असं म्हणतो. आणि या कोलिजनमुळे काय होतं की ह्याच्याकडची जी काही एनर्जी आहे ना तो इकडं ट्रान्सफर करतो. काय करतो, दुसऱ्या मोलिक्युलला ट्रान्सफर करतो. मग तो जास्त ॲम्प्लिट्यूड पद्धतीनं व्हायब्रेट व्हायला लागतो. आणि परत हा मोलिक्यूल याला कोलाईड होतो आणि याला समथिंग अमाऊंट ऑफ एनर्जी काय करतो, दुसऱ्याला देतो. स्वतः ॲब्सॉर्ब करतो, व्हायब्रेट होतो आणि त्यातली काही अमाऊंट ऑफ एनर्जी दुसऱ्याला देतो. कसं, कोलाईड होऊन, कोलिजनद्वारे. म्हणजे कंडक्शन या प्रोसेसमध्ये काय होतं तुमचं की ॲटम्सना एकमेकांना कोलाईड होतात. काय होतात, कोलाईड होतात. आणि हे कोलाईड होताना तो एक ॲटम दुसऱ्या ॲटमला एनर्जी देतो. म्हणजे जसं तुम्ही काय करता की एखादी स्लो मोशनमध्ये जाणारी हे असेल, बॉल असेल, त्याला तुम्ही ढकलता. काय करता, ढकलता. तो जास्त स्पीडनं पुढं जायला लागतो. तशाच पद्धतीनं काय होतं इथं की एका ॲटममध्ये स्वतःची एनर्जी जी जास्त आहे ती काय करतो, दुसऱ्याला देतो आणि त्याची एनर्जी वाढवतो. त्याची एनर्जी वाढवतो. वाढवलं म्हणजे कसं होतं, ॲटम्स जास्त पद्धतीनं व्हायब्रेट व्हायला लागतं. आणि हे व्हायब्रेट जास्त पद्धतीनं व्हायला लागलं की इथलं टेम्परेचर वाढलं असं आपण म्हणतो. टेम्परेचर वाढलं म्हणजेच व्हायब्रेशन्स वाढले किंवा वाईस वर्सा. व्हायब्रेशन वाढले म्हणजेच टेम्परेचर वाढलं असंही म्हणतो आपण. मग इथं काय झालं, तुमचं व्हायब्रेशन वाढलं आणि इथलं टेम्परेचर वाढलं. म्हणजे काय झालं, इकडची एनर्जी इकडं ट्रान्सफर झाली हीट वाढल्यामुळे. आता ही प्रोसेस कंटिन्युअसली तुमची होत राहते कोलाईडपर्यंत. इथून व्हायब्रेट झाली, या मोलिक्युलला कोलाईड झाला, पुन्हा हा व्हायब्रेट झाला, हा दुसऱ्याला कोलाईड झाला. अशी प्रोसेस कंटिन्यू राहते. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, तुमची एनर्जी एका ॲटमपासून दुसऱ्या ॲटमपर्यंत, तिसऱ्या ॲटमपर्यंत कशी होते, मूव्ह होते किंवा ट्रान्सफर होते. आता ट्रान्सफर होताना काय होतं की तुमचे हे जे ॲटम्स आहेत ना, हे मेन पोझिशनला व्हायब्रेट होतात, पण ती जागा सोडत नाहीत तिथनं. मे बी व्हायब्रेट होतील, नाचतील, काय नाचायचं आहे ती, पण ती क्लासरूमच्या बाहेर जाणार नाही आहेत. तशा पद्धतीने इथं ॲटम्स काय होतात, पोझिशनच्या आसपास कुठं तर भटकत राहतील, पण त्या पोझिशनला सोडणार नाही आहेत. तिथं व्हायब्रेट होत राहतील, त्या पोझिशनला फिक्स राहणार. पण हे असे ॲटम्स असतात. म्हणजे काय होतं, कंडक्शन प्रोसेसमध्ये ना तुमची कोलाईड होतात, ॲटम्स एकमेकांना कोलाईड होतात. आणि सेकंड पॉईंट असा आहे की तुमचे ॲटम्स ना डायरेक्टली कुठं मूव्ह होत नाहीत, बॉडीली मूवमेंट असं म्हणतात. तुमचे ॲटम्स ती जागा सोडत नाहीत. मे बी व्हायब्रेट होतील जागेवर, पण ती जागा सोडत नाही. ज्यावेळी जागा सोडतो त्याला म्हणतात बॉडीली मूवमेंट. तुमच्या कंडक्शन प्रोसेसमध्ये बॉडीली मूवमेंट ऑफ ॲटम्स नसते एक्झिस्ट. तुमचे जस्ट कोलिजनमुळे हीट ट्रान्सफर होते. लक्षात आला कंडक्शन प्रोसेस? कंडक्शन प्रोसेस लक्षात आली? हां, राईट डाऊन देन. झोपा आल्यात बघा, झोपा सकाळी सकाळी उठून आले त्यामुळं. हां, हीट ट्रान्सफर. हीट ट्रान्सफर, 3 modes of heat transfer. First point, conduction. Conduction. Conduction is a mode of heat transfer. Conduction is a mode of heat transfer due to oscillations of atoms. And hence collisions with the adjacent atoms of substance. हे झालं तुमचं कंडक्शन. आता दुसरा पार्ट आहे, जो दुसरा मोड ऑफ ट्रान्सफरेशन आहे ते कन्व्हेक्शन आहे. कसं आहे कन्व्हेक्शनमध्ये काय होतं की आपण एक लिक्विड घेतो, काय करतो, वॉटर कंटेनर घेतो.
वॉटर कंटेनरला काय केलं आपण, हीट केलं. म्हणजे हीट प्रोव्हाइड केली. काय केली, हीट प्रोव्हाइड केली आपण. मग आता हीट प्रोव्हाइड केल्यावर काय होतं की इथले जे ॲटम्स आहेत ना, या ॲटम्सना एक्स्ट्रा एनर्जी मिळते. काय मिळते, एक्स्ट्रा एनर्जी मिळते. मग आता एनर्जी मिळाल्यानंतर काय करतात, हे जे आहे ना, ही जी एनर्जी आहे ही एनर्जी घेऊन हे टॉपला जातं. काय करतात, अप्पर लेअरला जातात. तुमचे अप्पर लेअर्स आहेत ना, हे जे हीट झालेले ॲटम्स आहेत, ॲटम्स तुमचे अप्पर लेअरला जातात. आणि इथले जे कोल्ड मॉलिक्युल्स आहेत तुमचे किंवा कोल्ड जे ॲटम्स आहेत ना, ते काय करतात, डाऊनवर्ड डायरेक्शनला येतात. काय होतात, डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतात. आता इथं काय काढलं आहे मी, हॉलो जे दिसत आहेत तुम्हाला, ते हॉलो ॲटम्स म्हणजे नथिंग बट ज्यांना एनर्जी मिळाली आहे. आणि इथं जे डॉटेड किंवा डार्क काढलेले आहेत हे म्हणजे तुमचे कोल्ड ॲटम्स आहेत. काय होतं, तुम्ही ज्यावेळी हीट देता ना, त्यावेळी हे ॲटम्सना, या ॲटम्सना एक्स्ट्रा एनर्जी मिळते. आणि ही एनर्जी घेऊन हे कुठे जातात, अप्पर लेअरला जातात. तर त्या ठिकाणी काय होतात की हे जे तुमचे कोल्ड मॉलिक्युल्स आहेत ते काय होतात, पुन्हा बॉटमला येतात परत. आता काय होतं की हे ॲटम्स एनर्जी घेऊन वरती जातात, इथं डिसिपेट करतात. आणि कोल्ड ॲटम्स खाली येऊन हीट एनर्जी गेन करतात. काय करतात, हीट गेन करतात. परत ते वरती जाणार, कोल्ड ॲटम्स खाली येणार. हे तुमचं टोटल सायकल चालू राहतं. लक्षात येतं आहे काय होतं, इथं ॲटम्सला हीट मिळते, ते अप्पर लेअरला जातात, एनर्जी लूज करतात, कोणाला तर देतात इकडे तिकडे काय तर करत, ते काय करतात परत कूल होतात. आणि त्याच वेळी हा जो कूलचे ॲटम्स आहेत, वरचे ऑलरेडी जे कूलचे ॲटम्स आहेत ते बॉटमला येतात आणि ते हीट गेन करतात, परत टॉपला जातात. हे असं कंटिन्यू प्रोसेस तुमची चालू राहते. आणि ही जी प्रोसेस आहे याला म्हणतात कन्व्हेक्शन. काय म्हणतात, कन्व्हेक्शन. तुमचे काय होते ॲक्च्युली, मॉलिक्युल्सना एका पोझिशनपासून दुसऱ्या पोझिशनला मूव्ह होते, त्याला म्हणतात बॉडीली मूवमेंट. म्हणजे तुमच्या ॲटम्स जे आहेत ना, बॉडीली मूवमेंट होते एका पोझिशनपासून दुसऱ्या पोझिशनपर्यंत, त्याला म्हणतात कन्व्हेक्शन प्रोसेस. लक्षात आलं, ते राईट डाऊन. कन्व्हेक्शन सेकंड आहे, कन्व्हेक्शन. Convection. Convection is a mode of heat transfer. Convection is a mode of heat transfer in which the part of substance which absorbs heat migrate from one part of a system to another. म्हणजे बॉटमपासून टॉपला, टॉपपासून बॉटमला, तो जो प्रकार म्हणतो तो त्याला म्हणतात मुवमेंट. दिस अकर्स इन लिक्विड अँड गॅसेस. This occurs in liquid and gases. This occurs in liquid and gases. And last part हो तुमचा रेडिएशन. काय आहे? रेडिएशन. तुम्हाला आता पण क्वेश्चन पडला असेल की आपला जो सन आहे, सन पासून अर्थपर्यंत एनर्जी कशी येते. म्हणजे तुम्हाला जर उन्हात बसल्यावर काहीतरी गरम वाटतं ना, गरम झाल्याचं फील येतो. आता थंडीत तर जास्तच वाटतं ते. सो आता जे जाणवतंय तुम्हाला, काहीतरी स्वतःचं टेम्परेचर वाढवलेलं जाणवतंय, याचा अर्थ तुम्ही काय आता हीट गेन करताय ना. तुमचं टेम्परेचर वाढतंय किंवा तुम्हाला जे गरम वाटतंय ते म्हणजे नथिंग बट तुम्ही काहीतरी हीट गेन करताय. कुठून? सूर्यापासून. आता ती एनर्जी कशी येते? कारण पृथ्वीचं ॲटमॉस्फिअर टू सनपर्यंत मध्ये पूर्ण व्हॅक्यूम आहे, मध्ये कुठलंही मटेरियल मीडियम नाही आहे. त्यामुळे तिथं व्हायब्रेशन किंवा कन्व्हेक्शन ही प्रोसेस पॉसिबल नाही आहे. मग
त्यावेळी जी हीट ट्रान्सफरची मोड येते ते म्हणजे तुमचं रॅडिएशन. काय असतं ते? रॅडिएशन. रॅडिएशन म्हणजे काय होतं की तुमचा जो ऑब्जेक्ट आहे ना तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्मॅटमध्ये एनर्जी ट्रान्सफर करतो एका पॉईंट टू दुसऱ्या पॉईंटपर्यंत. त्याला म्हणतात रॅडिएशन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्मॅटमध्ये ज्यावेळी एनर्जी ट्रान्सफर होते त्यावेळी त्याला म्हणतात रॅडिएशन. आता या रॅडिएशन पार्टमध्ये तुमचं जे इंटरव्हिनिंग मीडियम आहे म्हणजे ज्याच्यापासून हीट ट्रान्सफर होते तो हीट पोझिशन पोचेपर्यंत एका ठिकाणी जे कुठलं मीडियम आहे मधलं मे बी व्हॅक्यूम असेल, एअर असेल, तर त्याच्याबरोबर कुठल्याही प्रकारचं इंटरॅक्शन होत नाही त्याचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशनचं. काय होतं? रॅडिएशनचं कुठल्याही प्रकारचं त्याच्याबरोबर इंटरॅक्शन होत नाही. म्हणजे त्याचं म्हणजे इलेक्ट्रॉन काढून फेकून द्या त्याचा किंवा त्याचं आयोनायझेशन करा असे प्रकारचे प्रोसेस तिथं होत नाही. त्याला म्हणतात रॅडिएशन प्रोसेस. आणि ह्या रॅडिएशन प्रोसेससाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मटेरियल मीडियम रिक्वायर नाही आहे. मटेरियल मीडियम रिक्वायर असतं तर आपल्याला सन टू अर्थपर्यंत कुठल्याही प्रकारचं रॅडिएशन किंवा हीट काय झाली नसते, ऑब्झर्व झाली नसती. म्हणजे रॅडिएशनसाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मटेरियल मीडियम रिक्वायर्ड नाही आहे इकडून तिकडं ट्रान्सफर करण्यासाठी एनर्जी. येतोय पार्ट लक्षात? हां. रॅडिएशन म्हणजे काय? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्मॅटमध्ये काय करतात? इमिट करतात आणि ह्याला कुठल्याही प्रकारचं मटेरियल मीडियम रिक्वायर नाही आहे. ठीक आहे? हीच प्रोसेस आहे. तुम्हाला राईट डाऊन. Radiation is a mode of heat transfer. Radiation is a mode of heat transfer. Mode of heat transfer which does not require material medium. Which does not require material medium the transfer of heat is in the form of the transfer of heat is in the form of electromagnetic waves which travel in a vacuum at the speed of light. At the speed of light. डन. आपल्याला ह्या 3 प्रोसेसचे इंट्रोडक्टरी पार्ट आहे. कंडक्शन, कन्व्हेक्शन, रॅडिएशन. आपल्याला मोस्ट स्टडी कुठला करायचा आहे? कंडक्शन प्रोसेसचा. जी सॉलिडमध्ये एक्झिस्ट होते अशा प्रोसेसचा आपल्याला स्टडी करायचा आहे. कंडक्शन. राहील लक्षात? हां. मग आपण आता काय करूया? आज थांबूया इथं. नेक्स्ट लेक्चरला पुढची कंडक्शन प्रोसेस आणि ह्या दोघांचा उरलेला पार्ट संपूया. ठीक आहे? आज इथं आपण थांबू. नेक्स्ट लेक्चरला पुढलेलं कंटिन्यू करू.